नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास हा खूप वेगळा असतो, पण हा जो प्रवास असतो ना, तो एकमेकांना शिकवतो. त्यातून बरंच काही शिकता येतं. कष्ट, संघर्ष, मग त्यातून मिळालेलं यश आणि आपण पूर्ण केलेलं ध्येय, हा सगळा प्रवास खूप समाधान देणारा आणि आनंददायी असा असतो. कधी कधी काय होतं, आपण एखाद्या व्यक्तीचं आत्मकथन वाचतो आणि ते वाचल्यानंतर नकारात्मकतेच्या गर्तेत हरवलेल्या व्यक्तीला सुद्धा सकारात्मकतेची एक वाट गवसते. आणि आज आपण अशाच एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत. कष्ट, संघर्ष, वाट चुकलेली किंवा कधी कधी नैराश्य आलं, पण तरी सुद्धा स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि त्यातून पूर्ण केलेलं स्वप्न, मिळालेलं यश, असा सगळा प्रवास आहे. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राजेश कापसे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. त्यांचा सगळा प्रवास आपल्याला समजून घ्यायचा आहेच, पण त्यांनी आतापर्यंतचे जे काही त्यांना अनुभव आले, ते सगळे अनुभव पुस्तक रूपातून आपल्या समोर आणलेले आहेत. आणि राजूभाई BAMS असं हे पुस्तक आहे, विवेक प्रकाशननेच त्याचं प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे ते अनुभव वाचताना सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. किंवा बऱ्याचदा असं वाटतं ना, अरे नाही, असा प्रसंग आपल्याही आयुष्यात आलेला असतो आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याची एक वाट आपल्याला मिळून जाते. तर त्यांच्या या सगळ्या प्रवासावर आज आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सर, परभणीतलं गंगाखेड इथलं तुमचं सगळं बालपण गेलं, पण तिथून तुम्ही मुंबईत आलात. त्याच्यानंतर मुंबई ते व्हाया जपान, लंडन, नायजेरिया असा सगळा तुमचा प्रवास आहे आणि तो पुस्तकात वाचताना एक मनाला भावतो. तर आज हे सगळं पाहिल्यानंतर मागे वळून बघताना या प्रवासाविषयी काय वाटतं? एका छोट्या गावापासून सुरुवात करून मोठं स्वप्न बघून वेगवेगळ्या ठिकाणी मी जाऊ शकलो. पोद्दार आयुर्वेद कॉलेजमधलं BAMS आणि त्याच्यानंतर लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये केलेलं MSc आणि त्यानंतर नायजेरियात केलेलं काम, हे सगळं बघत असताना असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी अनुभव संपन्न झालो, शिकलो, अनेक माणसांना भेटलो, काम करता आलं आणि त्या कामातनं आपण खरं तर घडत जातो आणि तो मी घडत गेलो आणि मजा आली हे सगळं करत असताना. त्याचेच हे अनुभव सगळे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. आणि आज अशा एका वळणावर पोचलोय की असं वाटतं की सगळं कसं मस्त घडत गेलं आणि प्रत्येक वेळेला आपण मोठी स्वप्न बघावीत आणि स्वप्न बघितल्यानंतर त्यांचा पाठपुरावा करावा आणि पाठपुरावा केल्यानंतर ती स्वप्न नक्की प्रत्यक्षात येतात. मग तुमच्याकडे पैसे असोत नसोत, बरोबर आपण त्या स्वप्नांच्या वाटेवर व्यवस्थित चालतो आणि आपण ते अचीव करू शकतो, ते मिळवू शकतो. हेच ह्या पुस्तकामध्ये मी मांडलंय. अगदी खरं. आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. म्हणजे आपण बाकी शिक्षण घेतच असतो, पण आजूबाजूची परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवत असते, येणारी माणसं शिकवत असतात. तसं तुमचं पुस्तक वाचल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अनेक माणसं वेगवेगळ्या टप्प्यावर तुमच्या आयुष्यात आली. म्हणजे त्यामध्ये ABVP मधला तुमचा सहभाग असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुम्ही या निमित्ताने जोडला गेलात, वेगवेगळ्या कार्यात तुम्ही होतात, सामाजिक कार्यात. तर हा टर्निंग पॉइंट कसा ठरला? अगदी खरं तर लहानपणी गंगाखेडमध्ये संघाचं काम चालायचं. तिथे दिनेशजी कुलकर्णी प्रचारक होते आणि दिनेशजींनी खरं तर ते आमच्या घरी यायचे आणि ते मला पहिल्यांदा शाखेत घेऊन गेले, संघाचा अभ्यास वर्गामध्ये घेऊन गेले आणि तेव्हापासून संघाचे संस्कार झाले आणि तसा मी घडत गेलो. शाखेमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे खेळ आणि त्या खेळातनं हळूहळू सगळे विषय समजत जाणं. मला एक प्रसंग आठवतो, आम्ही दरवर्षी सूर्यनमस्काराच्या स्पर्धा व्हायच्या आणि त्या एका स्पर्धेमध्ये माझ्याकडे काम होतं की ह्या सगळ्या गोष्टींकडे, म्हणजे माझा जो गट होता त्या गटाचं व्यवस्थित तिथे सूर्यनमस्कार चाललेत की नाही ते बघायचे. आणि मी तिथे उभा होतो आणि ते सगळं संपेपर्यंत व्यवस्थित मी तिथे लक्ष देऊन ते काम पूर्ण केलं आणि दिनेशजींनी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं की बघा, हा शेवटपर्यंत तिथे व्यवस्थित उभा होता. त्यातनं तुम्हाला एक काम करण्याची जिद्द, आत्मविश्वास मिळत जातो आणि हे संघाचे झालेले संस्कार नंतर पुढे कायमस्वरूपी राहिले.
मी नंतर मोठा झालो आणि विशेष म्हणजे दिनेशजी आज पण माझ्या संपर्कात आहेत. म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, म्हणजे मी गंगाखेडमध्ये होतो, नंतर परभणीत गेलो, नंतर मुंबईत पोदार आयुर्वेद कॉलेजमध्ये गेलो. प्रत्येक टप्प्यावर मला दिनेशजी भेटत गेले आणि तू कसा आहेस, आई कशी आहे, ही जी आपुलकी आहे ना, ती आपुलकी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये बघितली. नंतर पुढे पोद्दारमध्ये आलो आणि पोद्दारमध्ये आल्यानंतर थोडासा भरकटलो आणि भरकटत असताना माझे जे भाऊजी आहेत मुंबईतले, डॉक्टर देवीदास मुळे, त्यांना असं वाटलं की हा जरा भरकटायला लागला, ह्याला परत लाईनीवर आणलं पाहिजे. मग आपण म्हणतो ना की एक रेग छोटी करायची असेल तर त्याच्या बाजूला मोठी रेग ओढली की आपोआप ती दुसरी रेग छोटी होते. मग मी माझं भरकटले पण त्याच्याबद्दल त्यांनी कॉमेंट नाही केलं. ते मला म्हणाले की तू एक काम कर, तू आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम सुरू कर. आणि माझी ओळख त्यांनी डॉक्टर प्रशांत पेशकार सोबत करून दिली. तेव्हा प्रशांत मुंबईत विद्यार्थी परिषदेचा सहसंघटन मंत्री होता आणि मनीषा सोनवणे, प्रशांत पेशकार, मनीषा खरं माझ्यासोबतच पोदार आयुर्वेदमध्ये शिकायची. ह्या लोकांनी मला विद्यार्थी परिषदेमध्ये घेतलं आणि मी कायमस्वरूपी विद्यार्थी परिषदेचं झालो. आणि विद्यार्थी परिषद नावाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाच्या एका सुंदर अशा विद्यापीठामध्येच मी प्रवेश केला. म्हणजे मॅनेजमेंट काय असतं ते त्या ठिकाणी मी शिकलो. पहिल्यांदा तिथे गेलो, ओळखी झाल्या. नंतर त्यांनी मला कार्यक्रम कसा करायचा ते सांगितलं की चल आता तू एक विद्यार्थी परिषदेचा त्यावेळेला महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ होणार होतं, आयुर्विज्ञान विद्यापीठ, आणि त्या संदर्भात एक सेमिनार करायचा होता. प्रशांत म्हणाले या कार्यक्रमाचं नियोजन सगळं तू करायचंस आणि हा कार्यक्रम उत्तम करायचंस. म्हटलं ठीक आहे, पण तेव्हा मला कार्यक्रम कसा करायचा, त्यात असतं काय, काहीच माहिती नव्हतं. तो म्हणाला काळजी करू नकोस. मग त्याने आधी सगळं समजावून सांगितलं आणि त्याच्यानंतर तो मला म्हणाला की तू ह्याचं पुस्तक लिहून काढ. पुस्तक म्हणजे काय, की मॅनेजमेंटची डायरी, प्लॅनिंगचं पुस्तक. मग त्याच्यामध्ये जवळपास छोटी 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 सगळी कामं, अशी 200 कामं मी लिहून काढली की कार्यक्रमाच्या आधी अगदी व्यासपीठाचं नियोजन, म्हणजे तेल, वात, त्याच्यानंतर लागणारी मेणबत्ती, खाडीपेटी, प्रतिमांना लावायचे हार, यापासनं ते येणारे जे वक्ते आहेत तिथपर्यंतचं सगळं नियोजन मी त्या पुस्तकात लिहून काढलं. आणि मी विद्यार्थी परिषदेमध्ये नियोजनाचं पुस्तक कसं लिहायचं ते पहिल्यांदा शिकलो. आणि मग त्याच्यानंतर एक एक स्टेप पुढे झाली. पहिले नियोजन, मग त्याच्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाचा श्रमपरिहार, कार्यक्रम संपल्यानंतर मग प्रशांतने मला सांगितलं प्रेस नोट लिहिलीस का, वर्तमानपत्रांना पाठवलीस का, ज्यांनी आपल्याला देणग्या दिल्यात त्यांना आभाराची पत्र पाठवलीस का, जे वक्ते आले होते त्यांना आभाराची पत्र गेली का. म्हणजे एका अर्थाने एखादा कार्यक्रम कसा करायचा, ते प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं जे स्किल आहे ते मला विद्यार्थी परिषदेमध्ये शिकायला मिळालं. मग त्याच्यानंतर आंदोलन असेल, त्याच्यानंतर विद्यार्थी परिषदेचं वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी परिषद हा एक आयाम तेव्हा सुरू झाला होता आणि त्याची जबाबदारी माझ्याकडे आली. मग त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाणं, आयुर्वेद कॉलेजमध्ये जाणं, ॲलोपॅथी कॉलेजमध्ये जाणं, तिथल्या विद्यार्थ्यांना भेटणं आणि विद्यार्थी परिषदेचे सभासदत्व करणं आणि त्यातनं एक टीम जमा करणं, हा एक जो प्रगल्भ करणारा असा अनुभव होता तो विद्यार्थी परिषदेमध्ये मी अनुभवू शकलो, शिकलो. आणि हे करत असताना विद्यार्थी परिषदेमध्ये सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आलं आणि त्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात माझ्यावर शिवाजी पार्कला मोठी सभा त्यांना घ्यायची होती आणि त्या सभेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली. अगदी 2.5 वर्षांचा तो काळ असेल. त्या 2.5 वर्षांमध्ये एक छोटा सेमिनार आयोजन करण्यापासनं ते पार शिवाजी पार्कातली मोठी सभा आयोजन करण्यापर्यंत जबाबदारी विद्यार्थी परिषद मला देत गेली आणि मी खऱ्या अर्थाने प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकू शकलो. त्याचा उपयोग मी नायजेरियामध्ये गेलो आणि तिथे जेव्हा प्राथमिक आरोग्य ह्या विषयाची डायरेक्टर, संचालक म्हणून जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा मी बिथरलो नाही. कारण हे विद्यार्थी परिषदेतलं जे मॅनेजमेंटचं स्किल माझ्यामध्ये आलं होतं, त्यामुळे मी अगदी नायजेरियासारख्या अनोख्या देशामध्ये सुद्धा उत्तम पद्धतीने ती जबाबदारी पेलू शकलो. मला वाटतं त्याच्यानंतर आय हॉस्पिटल, मागच्या 10 वर्षांपासून मी मोठी आय हॉस्पिटल मॅनेज करतो.
तर ते ह्या जबाबदाऱ्या घेत असताना सुद्धा विद्यार्थी परिषदेतले हे मॅनेजमेंटचे जे संस्कार झाले होते त्याचा खूप मोठा उपयोग झाला. म्हणजे व्यक्तिमत्व विकास तिथे तुम्हाला सगळा एक्झॅक्टली तुमची जडणघडण ती झाली. झाली. व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापन कौशल्य, माणसं कशी जोडायची आणि माणसांसोबत काम कसं करायचं, ह्याचे जे संस्कार विद्यार्थी परिषदेत झाले, ती शिदोरी आजही मला कामाला येते. आणि हे मी अनेकांकडनं ऐकलंय. म्हणजे मी ज्यांच्याशी बोलते त्याच्यात एबीव्हीपीशी संबंधित जे लोक असतात ते हमखास हे सांगतातच. आणि तुम्ही बोलताना एक मुद्दा असा बोललात की मधल्या काळात मी भरकटलो होतो. आता भरकटणं किंवा आपल्या हातून चुका होणं, माणूस आहे तर चुका होणारच आणि त्या चुकांमधून शिकणं हे गरजेचं असतं. आणि बरेच जण आजकाल आयुष्याच्या वेगवेगळ्या मार्गावर असे भरकटतात, पण आपल्या आयुष्याची भरकटलेली गाडी रुळावर आणणं गरजेचं असतं. तर त्यासाठी काय सल्ला द्याल आजच्या तरुणांना? सोपी गोष्ट आहे की माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि आपण चुका करतो आणि त्यातनं शिकतो. एकच चूक परत परत करायची नाही. प्रत्येक वेळेला नवीन चूक करायची आणि त्यातनं शिकायचं आणि पुढे जायचं. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण चांगले संस्कार ज्या ठिकाणी होतात ना, अशा ठिकाणी जर आपण गेलो तर आपण अलगद त्या भरकटलेपणातनं बाहेर येऊ शकतो. कारण आजूबाजूला तुम्हाला घडवणारे लोक असतात, तुम्हाला चांगल्या वाटेवर घेऊन जाणारे लोक असतात. आणि विद्यार्थी परिषदेसारखं एक चांगलं संघटन आणि त्याच्यामध्ये मी जाऊ शकलो, त्यामुळे भरकटलेपणातनं मी बाहेर येऊ शकलो. तर मला असं वाटतं की आपण भरकटायला लागलो ते समजणं, ती जाणीव होणं आणि त्या जाणीवेतनं नंतर मग योग्य मार्गाकडे जायचा प्रयत्न करणं, ह्या गोष्टी घडल्या की आपोआप तुम्ही त्यातनं अलगद बाहेर येऊ शकता. आता आरोग्य किंवा डॉक्टर असणं म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि समाजाशी थेट संबंध येतो. आपल्या समाजात खूप वेगवेगळ्या समस्या असतात. तर सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे HIV बद्दलची जनजागृती. त्यासाठी तुम्ही मधल्या काळात खूप काम केलंय. तर तो अनुभव नेमका काय हे आम्हाला जाणून घ्यायचं. संभाजीनगरला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलमध्ये मी काम करत होतो आणि ते काम करत असताना वस्त्यांमधलं ते काम होतं. ते काम करत असताना तिथे HIV एड्सचा प्रकल्प डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला मिळाला आणि डॉक्टर दिवाकर कुलकर्णी, डॉक्टर प्रसन्न पाटील यांनी त्या अख्ख्या प्रकल्पाची जबाबदारी माझ्यावर दिली, प्रकल्प संचालक म्हणून. ते एक मोठं चॅलेंज होतं. आणि तिथे पण मी तुम्हाला जसं म्हटलं की मी प्रत्येक वेळेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला त्यासोबत जोडील, कारण ते काम करणं मला कठीण गेलं नाही. मी परत नियोजनाचं पुस्तक लिहून काढलं आणि HIV एड्सच्या कामाला लागलो. HIV एड्समध्ये काम करताना तुम्हाला समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसोबत काम करावं लागतं. वस्त्यांमधली माणसं, त्याच्यानंतर वेगवेगळे समाज घटक जे आपण अगदी विचार केला तरी आपल्याला असं वाटतं की अरे खरं त्यांच्यासोबत काम करता येईल का. म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कैदी, किन्नर कम्युनिटी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या समाज घटकांसोबत मी काम करू शकलो. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय होते. म्हणजे माझ्याकडे प्रिव्हेन्शन या विषयात काम करणं हा एक भाग होता आणि प्रिव्हेन्शनमध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये बिहेवियर चेंज कम्युनिकेशन, म्हणजे एखाद्याच्या वर्तणुकीमध्ये बदल कसा घडवून आणायचा, त्या आशयाचं ते काम होतं. आणि बिहेवियर चेंज कम्युनिकेशन करत असताना त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते की HIV हा लैंगिक संबंधातनं होतो आणि ज्याला HIV आहे अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवले तर HIVचं ट्रान्समिशन होतं. तर ते रोखण्यासाठी काय काय माध्यम आहेत, तर कंडोम प्रमोशन हा एक भाग होता. त्याच्यानंतर आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहा, अनैतिक लैंगिक संबंध ठेवू नका, हा दुसरा महत्त्वाचा मेसेज द्यायचा होता. तिसरा महत्त्वाचा मेसेज असा होता की हे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असतात, HIV सोडून बाकीचे, ते झाले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा प्रकारचं वर्तणुकीतले बदल लोकांमध्ये घडवणं, मग त्याच्यासाठी 1-to-1 सेशन्स असतील, म्हणजे एकाने एका व्यक्तीला समजावून सांगायचं. पिअर एज्युकेशन असेल, म्हणजे जो व्यक्ती ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन झालंय आणि तो त्यातनं बाहेर आलाय, त्यांनी इतरांना तो विषय समजून सांगायचा. त्याच्यानंतर कंडोम प्रमोशनचं डेमॉन्स्ट्रेशन त्यांना द्यायचं की ते कशाप्रमाणे वापरले पाहिजेत, ते डिस्पोज ऑफ कसे केले पाहिजेत, ह्याबद्दलची माहिती असेल. तर हे सगळं माझ्यासोबत
सोशल वर्करची, ज्यांचं MSW झालंय, अशा जवळपास 15 सोशल वर्करची टीम माझ्यासोबत काम करत होती. आणि वस्त्या वस्त्यांमध्ये व्यक्तींसोबत तिथले प्रत्येक 1-to-1 सेशन्स आम्ही केली, हजारो 1-to-1 सेशन्स केली. छोट्या छोट्या ग्रुप मीटिंग्स आम्ही घेतल्या, त्याच्यामधनं हा विषय समजावून सांगितला. महिलांसोबत वेगळ्या मीटिंग्स झाल्या आणि त्यातनं एक मोठा याचा प्रचार आणि प्रसार आम्ही करू शकलो. आणि त्याच्यामध्ये काही गमतीशीर गोष्टी झाल्या. म्हणजे कंडोमचे आउटलेट्स, ते तुम्ही पुस्तकात वाचलं असेल की ते आउटलेटमध्ये असं झालं की आम्ही ते आउटलेट ठेवले आणि त्याच्यामध्ये व्हेंडिंग मशीन्स होत्या. काहीच दिवसांमध्ये त्या व्हेंडिंग मशीनमध्ये लोकांनी आयडिया अशी केली की 5 रुपयांचं कॉईन करून ते कॉईन आतमध्ये टाकायचे आणि तिथनं ते कंडोम्स घेऊन जायचे. त्यामुळे तसा काहीच उपयोग व्हायचा नाही. मग आम्ही माझ्या एका कार्यकर्त्याने, ते खूप हुशार असतात, तुमच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींचं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला खूप चांगले सजेशन्स मिळतात. मग त्यांनी असं सांगितलं की आपण ऑटो रिक्षामध्ये जर कंडोम्स ठेवले तर किती चांगलं होईल. त्यातनं ते ज्यांना हवेत त्यांना मिळू पण शकतील आणि त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि ऑटो रिक्षामध्ये असे मोबाईल कंडोम आउटलेट्स आम्ही इथे तयार केले. आणि नंतर पुढे जेव्हा मी वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो तेव्हा मला असं दिसलं की अरे, हा कन्सेप्ट इथे ऑलरेडी आहे, तो आपल्या वस्तीमध्ये पण आपण राबवला होता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, म्हणजे नवदाम्पत्य कौतुक सोहळा नावाचा एक सोहळा आम्ही सुरू केला की तुमचं नवीन लग्न झालंय तर नवीन लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली पाहिजे. आणि त्या नवदाम्पत्य कौतुक सोहळ्यातनं HIV काय आहे, हा आजार झाला तर त्याचे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात, ह्याच्याबद्दलची माहिती एक युनिक पद्धतीने त्यांच्यासमोर देण्याचं हे काम केलं. आणि तो अगदी छान प्रोजेक्ट झाला आणि त्यातनं खूप काही शिकायला मिळालं. मी त्याच प्रोजेक्टमध्ये एक रिसर्च पेपर लिहिला, इम्पॅक्ट ऑफ बिहेवियर चेंज कम्युनिकेशन. तो जपानच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सिलेक्ट झाला. त्यातनं मी जपानला गेलो, सिंगापूरला गेलो आणि ह्या सगळ्या देशांमध्ये वेगळ्या लोकांना मला भेटायची संधी मिळाली. असं ते एकूण HIVचं काम होतं. म्हणजे अतिशय संवेदनशील असा हा विषय आहे, पण तुम्ही कल्पकतेने तो लोकांना कशा पद्धतीने त्याच्याबद्दल जनजागृती करता येईल, तर या माध्यमातून तुम्ही ते सगळं केलं. अजून एक महत्वाचा तुमचा जो विषय आहे तो म्हणजे सार्वजनिक नेत्र आरोग्य. यात सुद्धा तुम्ही खूप काम केले, तर तो पण अनुभव ऐकायला आवडेल. आणि अंध व्यक्तींबरोबर सुद्धा तुम्ही काम केलं, तर तो कामाचा अनुभव कसा होता? HIV एड्सचा मला खरं तर खूप कंटाळा आला होता. तिथे एक बर्नआउट सिंड्रोम नावाचा सिंड्रोम असतो आणि तो 8 वर्ष HIV मध्ये काम केलं आणि खरंच माझा बर्नआउट झाला. त्यानंतर सेक्टर चेंज करणं गरजेचं होतं. मी त्या पुस्तकात लिहिलंय की तिथनं पुढे मी डीप नैराश्यामध्ये गेलो आणि त्यातनं बाहेर आलो. आणि नंतर मला साईट सेवर्स नावाच्या एका चांगल्या संस्थेमध्ये जॉब मिळाला. आणि ही संस्था अंध व्यक्ती आणि अंधत्व निवारण ह्या 2 मुद्द्यांवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था होती. मग त्या संस्थेसोबत काम करत असताना माझ्यासोबत, आम्ही 2 मेला जॉईन होणार होतो, माझ्यासोबत केतन कोठारी नावाचा माझा मित्र, जो जन्मापासून अंध आहे, त्याच्यासोबत मला काम करायचं होतं आणि तो वेगळाच अनुभव होता. मग आता मला प्रश्न पडला की मी ह्याच्यासोबत काम कसं करणार आहे. हा माटुंग्याला राहतो, हा माटुंग्यावरनं प्रवास कसा करणार मालाडपर्यंत. आणि माझ्या मनामधल्या ज्या शंका होत्या आणि मला जे वाटायचं की अशक्य आहे, ते सगळं प्रत्यक्षात शक्य होताना मी जेव्हा बघितलं तेव्हा तो त्याची स्टिक घेऊन स्टेशनला उतरायचा, तिथनं ऑटो पकडून व्यवस्थितपणे यायचा, कम्प्युटर उघडायचा, कम्प्युटर जॉज नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ते लावून लोकांना ईमेल लिहायचा, ईमेल वाचायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याकडनं. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्यासोबत कधीतरी मी हॉटेलमध्ये जेवायला जायचो, आम्ही चर्चगेटला एक हॉटेल, तर त्या चर्चगेटच्या हॉटेलपर्यंत कसं जायचं तो मला समजावून सांगायचं. तर केतन मला तो त्याला जरी दिसत नसलं, एकदा आम्ही 2 जण तिकडे विशाखापट्टणमला एक प्रोजेक्ट बघायला गेलो आणि तिथे आम्ही हॉटेलमध्ये राहत होतो आणि तिथे लाईट गेली. तर लाईट गेल्यानंतर केतन म्हणाला, आता तू ब्लाइंड झालास, कारण तुला काहीच दिसत नाही आणि तुला काही कळत पण नाही. पण माझ्या बाबतीत ती अडचण अजिबात नाहीये, कारण मला दिसतच नाही आणि मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. लाईटचा जो प्रॉब्लेम आहे तुला असेल, मला नाहीये.
आणि एकदा त्याच्यासोबत तो म्हणाला चल आपण पिक्चर बघायला जाऊ. मी म्हटलं अरे तू पिक्चर बघायला, तो म्हटलं पिक्चर बघणं हे म्हणजे फक्त डोळ्यांनी नसतं, पिक्चर अनुभवावा लागतो, तो अनुभव तो मी तुझ्यासोबत येईल. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यातनं आले आणि खऱ्या अर्थाने अंधत्व मी समजून घेऊ शकलो आणि अंध व्यक्तीसोबत काम कसं करायचं, त्याच्या अडचणी काय आहेत, त्याचं विश्व काय आहे हे माझ्यासमोर केतनच्या रूपाने उभं राहिलं आणि मी ते समजून घेऊ शकलो. डिमिस्टिफाईंग ब्लाइंडनेस म्हणतात ना, ते तसं ते एक वेगळं जग मला अनुभवायला त्यातनं मिळालं. ह्याचा जो विषय होता सार्वजनिक नेत्र आरोग्य, हे जे काम चालू होतं त्याच्यासोबतच आम्ही विदर्भ नेटवर्क नावाचा एक विषय तयार केला होता. म्हणजे विदर्भामध्ये अंधत्व निवारण कसं करायचं आणि तिथे कसं होतं बघा, भारतामध्ये जे ब्लाइंडनेस आहे त्याच्यामध्ये कॅटरॅक्ट आणि चष्म्याचा नंबर म्हणजे त्याला रिफ्रॅक्टिव्ह एरर असं म्हणतात. ह्या 2 आजारांवर जर तुम्ही इफेक्टिव्हली काम केलं, कॅटरॅक्टसाठी ऑपरेशन्स झाले आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे चष्म्याचा नंबर ज्यांना आहे त्यांना चष्मा दिला, तर तुम्ही बऱ्यापैकी 80% ह्याच्यावर अंधत्वावर नियंत्रण मिळवू शकता, असा तो एक रिसर्च आहे. आणि मग आम्ही विदर्भ नेटवर्क तयार केलं. तिथे डॉक्टर महात्मे आय हॉस्पिटल आहे, डॉक्टर सतीश कोगुलवरांची एक संस्था आहे जी सामाजिक ह्याच्यामध्ये काम करते. त्यानंतर आपण डॉक्टर प्रकाश आमटेंचं नाव तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्यांच्यासोबत तिथे आम्ही डोळ्यांचं एक जिथे कॅटरॅक्ट होऊ शकतं असं ऑपरेशन थिएटर आणि एक छोटंसं हॉस्पिटल त्यांच्यासोबत हेमलकशाला सुरू केलं आणि सुंदर अशा प्रकारचं काम मी त्यातनं करू शकलो. ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना मी भेटू शकलो आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव मला त्या ठिकाणी आला. आणि अजून एक महत्वाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी नावाचा एक आजार असतो. म्हणजे जी मुलं 8 महिन्यांची जन्माला येतात किंवा कमी वजनाची जन्माला येतात, तर अशा मुलांना निओनेट इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवलं जातं, अतिदक्षता विभागामध्ये. तर त्यांना जर ऑक्सिजन जास्त प्रमाणात दिलं गेलं तर मागचा पडदा जो असतो रेटिना, तर त्याच्यावर सूज येते आणि वेळेत त्याचं निदान झालं तर त्याचा उपयोग होतो. तर हा रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीचा प्रोजेक्ट आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये केला आणि त्यातनं हजारो लहान मुलांना मदत झाली. असे एक वेगवेगळे प्रोजेक्ट्स मी करू शकलो आणि हे प्रोजेक्ट बघायला जेव्हा डॉक्टर क्लेअर गिल्बर्ट आल्या लंडन स्कूल ऑफ हायजीनमधनं, तर प्रोफेसर गिल्बर्टनं ते आवडलं आणि त्या मला म्हणाल्या की तू लंडनला ये MSc करायला. आणि मला तेव्हा असं जाणवलं की अरे आपण जे केलेलं काम आहे ते त्या प्रोफेसरला आवडलं आणि त्यांना असं वाटलं की हा MSc पब्लिक हेल्थ करू शकतो लंडन स्कूलमध्ये. आणि माझं लंडन स्कूलमध्ये सिलेक्शन झालं आणि मी लंडन स्कूलमध्ये MSc करायला गेलो. म्हणजे एकातून एक संधीची दारं कशी उघडली जातात तर याचं हे उदाहरण आहे. Exactly. आणि तुम्ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात इतकं काम केलंय त्यामुळे मला वाटतं हा प्रत्येक अनुभव एक समाजाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला त्यातून मिळाली आहे. Exactly. अजून एक हे पुस्तक वाचताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आयुर्वेद आणि ॲलोपॅथी हा वाद अनेक वर्षांपासून ऐकत असतो. तर तो वाद म्हणजे त्याचं पण तुम्ही त्यात दिलंय की आयुर्वेदाला कायमच ॲलोपॅथीपेक्षा एक पाऊल मागे समजलं जातं किंवा दुय्यम समजलं जातं. तर याविषयी तुमचं मत काय? सोपा विषय की MBBS आणि BAMS. BAMS एकदा मी शिकत असताना आमच्या एक मॅडम आहेत ज्या आम्हाला शिकवायच्या प्रोफेसर, त्यांच्यासोबत मी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेलो आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सगळं बघितल्यानंतर मी मॅडमना प्रश्न विचारला की मॅडम मला BAMS संपल्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काम करता येईल का? त्या हसल्या आणि त्या म्हणाल्या अरे नाही करता येणार तुला, कारण तू MBBS नाही आहेस आणि तू दुय्यम म्हणूनच असशील. मग हे घडलेली घटना म्हणजे 94 ते 2000 मधला हा विषय आणि आत्ता त्या काळामध्ये हा विषय होता, बऱ्यापैकी होता. आणि मला ते पदोपदी जाणवलं की ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये विशेषतः BAMS डॉक्टर जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना एक दुय्यम प्रकारचा दर्जा त्या काळात तरी दिला जायचा. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत कालोघातामध्ये, पण तो वाद आहे. आणि म्हणूनच मी जेव्हा स्वप्न बघितलं, मी लोकांना सांगितलं की मला लंडन स्कूल ऑफ हायजीन ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये MSc करायचं आहे, तेव्हा माझा लोक हसायचे की अरे तू BAMS झालायस आणि लंडन स्कूलमध्ये जाऊन कसं काय MSc करू शकणार आहेस, तुला जमणार आहे का ते?
पण मला काहीही कठीण गेलं नाही. सहजतेने मी ते करू शकलो. म्हणजे त्या काळामध्ये मिलिटरीमध्ये BAMS डॉक्टरांना संधी होती का मिलिटरीमध्ये काम करायची? इंडियन मिलिटरीमध्ये नव्हती. गव्हर्नमेंटचे जॉब्स अत्यंत लिमिटेड होते. प्रत्येक ठिकाणी MBBS डॉक्टरच असणं गरजेचं असायचं. मग या भारतातलंच शास्त्र, भारतातलेच आपण सगळे लोक जे शिक्षण घेतोय आणि या लोकांना संधी नाही. आता सुद्धा जेव्हा मी म्हणतो की BAMS मध्ये कोणीतरी MS जनरल सर्जरी केलं, अरे आयुर्वेदामध्ये सर्जरी पण असते. अहो, सुश्रुत संहिता सुश्रुताने लिहिली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही असे प्रश्न विचारता. म्हणजे पहिलं कॅटरॅक्टचं ऑपरेशन जगामध्ये कोणी केलं असेल ते सुश्रुताने केलंय आणि तरी सुद्धा हे जे प्रश्नचिन्ह आहे. तर मला असं वाटतं की BAMS डॉक्टरांनी आपण दुय्यम आहोत या मानसिकतेमधनं बाहेर यावं. हा सगळ्यात चांगला भाग आहे. आणि आता ह्या 2014 पासून आतापर्यंत अनेक बदल झालेत आणि खऱ्या अर्थाने आयुर्वेद जगासमोर जायला मदत झाली. आणि आयुर्वेद हे इव्हिडन्स बेस्ड शास्त्रच आहे. फक्त आत्ताचे जे प्रमाण आहेत त्या प्रमाणामध्ये खूप मोठं संशोधन करण्याची गरज आहे आणि त्यातनं लोकांना ते दाखवण्याची गरज आहे. हे जर झालं तर नक्की त्याचा उपयोग होईल. आणि मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे म्हणजे मी काही कमी आहे असं अजिबात नाहीये. मी आयुर्वेद BAMS डॉक्टर असून सुद्धा लंडन स्कूल ऑफ हायजीन ट्रॉपिकल मेडिसिन मध्ये MSc कम्युनिटी आय हेल्थ पब्लिक हेल्थ केलं, शिकलो आणि अत्यंत चांगल्या मार्काने पास झालो. हे शक्य आहे. म्हणजे याविषयी अनेक गैरसमज असतात लोकांच्या मनात. मला वाटतं तुमच्या या उत्तराने ते नक्कीच दूर होतील. आणि आता एक प्रश्न जाता जाता हा विचारेल की तुमचे हे सगळे अनुभव पुस्तक रूपाने मांडावे हा विचार पहिल्यांदा कधी आला आणि आमच्या प्रेक्षकांना या निमित्ताने काय आवाहन कराल? अगदी. माझा मित्र आहे मोहन मोहोळकर म्हणून. माझं पहिलं पुस्तक नायजेरिया जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा त्याचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला की तू तुझं दुसरं पुस्तक राजूभाई BAMS नक्की लिही, कारण तुझ्या हॉस्टेलला असताना जे सगळे अनुभव आले होते त्या तू वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काम केलंस, तर तुझा सगळा प्रवास तू मांड आणि त्या पुस्तकाला हे नाव दे. तर त्याच्याकडनं मला हे पुस्तक लिहिण्याचं सूचना आली आणि मी म्हटलं चला आपला सगळा प्रवास लिहून काढू, म्हणून हा प्रवास लिहून काढला. मला सगळ्यांना हे सांगावंसं वाटतं की तुम्ही कुठल्या लहान गावातनं आलाय का, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, म्हणजे हलाखीची आहे, कुठलं तुम्ही शिक्षण घेतलंय, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही BAMS आहात का, ह्या तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर ह्या कुठल्याही गोष्टींची तमा बाळगण्याची गरज नाही. मोठं स्वप्न बघा, त्या स्वप्नाचा पाठलाग करा, सातत्य ठेवा, तुम्ही नक्की ते अचीव करू शकता आणि तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. हे मला नक्की सांगू असं वाटतं. आता या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर मला एक गोष्ट सहज अशी जाणवली की संघर्ष हा कोणाला चुकलेला नाहीये, पण प्रत्येकाचा तो वेगळा असतो. आणि तुमच्या बाबतीत असं म्हणावंसं वाटतं की तुमच्या संघर्षाच्या अधिष्ठानाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संस्कारांची शिदोरी मिळाली, त्यातून तुमचं आयुष्य बहरलं आणि तुम्ही त्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली. आणि तुमचा हा सगळा अनुभव वाचताना आणि आता गप्पा मारताना मला खरंच खूप छान वाटलं आणि मला खात्री की प्रेक्षकांना सुद्धा ते नक्की भावणार आहे. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्यात. धन्यवाद. खूप धन्यवाद. मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या गप्पा नक्की आवडल्या आहेत आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स मधनं कळवा. आणि हे पुस्तक सुद्धा नक्की वाचा, एक वेगळी दृष्टी आपल्याला मिळते. कारण काहीतरी आपण वाचल्यानंतर आपल्याला छान वाटतं, आपल्याला भावतं आणि आपल्या आयुष्याला सुद्धा एक वेगळी दिशा मिळते. त्यामुळे हे पुस्तक सुद्धा नक्की वाचा आणि साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.